हाय. तर सकाळी सकाळी आज डॉक्टरचं चाललं होतं प्रेमचं स्टडी घ्यायचं, कारण की मी त्याचं कधी स्टडी घेत नाही ताईंनो, कारण की वंशूमुळे मला वेळच भेटत नाही. आणि एक दिवस लेक्चर होतं त्याचं ऑनलाईन घरूनच, तर तेव्हा बघितलं मी का त्याचे सगळे पोयम वगैरे लने म्हटलं चला पोरं काहीतरी करतंय, कारण की एवढं लहान असताना तर आम्ही तरी कधी स्कूलला गेलो नव्हतो आणि तो एवढं सगळं करते म्हणून छान वाटतं. मग झुडिओमध्ये गेलो. झुडिओमध्ये मी पण मला 4-5 ड्रेस घेतले आणि प्रेमला पण घेतले बरं का मी ड्रेस, पण वंशूच्या मापाचे काही मला भेटले नाही. आणि तो रडायला म्हणून मी पार्किंगमध्ये निघून आली आणि डॉक्टर तिथंच थांबले. मग तोपर्यंत मी ह्या दोघांना खेळवत होते छान. आणि वंशू एकदम भारी एन्जॉय करतो बाहेर आले, त्यामुळे असं वाटतं दर संडेला कुठेतरी घेऊन जावं यांना. मग डॉक्टरनी पण बिलिंग वगैरे करून आले आणि मग निघालो आम्ही हॉटेलला जायला, कारण की प्रेमचं बाहेर आलं म्हणजे बाहेरचं काहीतरी खायचं असतं. मग गेलो आणि त्याला लगेच ठरलं होतं आई मला पावभाजीच खायची. मग त्याला पावभाजी घेतली आणि मी पुलाव घेतलेला होता, कारण की मला तरी पावभाजी नको वाटते. मग संध्याकाळी शूट घेतलं कॉलनीमध्ये एका ठिकाणी हळदी कुंकू होतं, तर त्या मावशींकडे गेलं तर इतकी छान मस्त रांगोळी काढलेली होती. आणि तिथून मला परत बड्डेला पण जायचं होतं. टेरेसो बड्डे होता कृष्णाचा आणि ह्या छोट्या छोट्या बॉटल दिल्या होत्या, छान होत्या छोट्या बरण्या. आणि एक वैशू मावशी ती मला पण देऊन टाकली त्यांनी काही घेतलीच नाही, घरी नेली नाही, त्यामुळे राहू तुलाच. आणि कॉलनीतलं सगळ्यांना आमंत्रण दिलेलं होतं कृष्णाच्या बड्डेचं आणि सगळे आलेले होते. मस्त सगळ्यांचं ऑप्शन चालू होतं. मी गेले तेव्हा तरी. आणि पहिला बड्डे बरं का कृष्णाचा ऋत्विक आहे, छान आहे ना. आणि मस्त छान बसलेला होता, रडला वगैरे नाही, एन्जॉय केला मस्त त्याने बड्डे. आणि लहान मुलं असल्यावर थोडंसं किरकिर करता, तर आणि बड्डेला आहे ना सगळे असले म्हणजे छान वाटतं. आणि त्यांचे सगळे पाहुणे पण आलेले होते आणि सगळ्यांचं ठरलेलं होतं की वाईन कलर घालायचा होता. त्यामुळे त्यांनी मला पण सांगितलं पद्माजींनी की मधू तू पण वाईन कलरची साडी घाल, नाहीतर मी ड्रेसच घालणार होते, कारण की वंशूमुळे मला तेच एवढं करणं जमत नाही. आणि हे बघा सगळ्यांनी मस्त वाईन कलर घातलेला होता. बऱ्याचशा जणांनी, थोडेफार त्यांचे पाहुणे होते की त्यांनी वेगवेगळे कलर घातले होते. आणि इथं आराध्यात चालू होतं वंशूला सांभाळणं, छान खेळवत होती त्याला. नंतर बड्डे वगैरे झाला त्यांचा, केक वगैरे कट करणं चाललेलं होतं. आणि बड्डे आहे आणि चिल्लर पार्टी नाही तर काही मजाच येणार नाही त्या बड्डेला. बघा सगळे कॉलनीतले किंवा त्यांच्या पाहुण्यांचे सगळे छोटे छोटे मुलं होते ना, मस्त त्यांच्यामुळे छान बड्डेला अशी शोभा येते बरं का. कोणत्या पण फंक्शन असो, लहान मुलांशिवाय मजा नाही. आणि मस्त डान्स वगैरे केला मुलींनी. नंतरून झालं गिफ्ट देणं चालू. आणि डॉक्टरनी ना काय घेऊ सुचलंच नाही मला. मग मी चेअरच घेऊन आलो. चेअर कोणीच आणलेलं नव्हतं, एवढं तरी बरं झालं. आणि ते ना संडेला थांबणार होते घरी बड्डेला, पण पेशंट असल्यामुळे त्यांना जावं लागलं. आणि मला बड्डेला म्हणजे फोटो काढायला कोणी जोडी नव्हतं. मग मी आरुताईलाच पकडला आणि फोटो वगैरे काढला. तर मग असा गेला आजचा दिवस आमचा. तुम्हाला कसा वाटला शॉर्ट्स नक्की कमेंट करून सांगा. तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.